ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पतंजली, डाबर, बैद्यनाथ अशा नामांकित ब्रँडसह 13 कंपन्यांच्या मधाचे नमुने CSEच्या चाचणीमध्ये फेल झालेले आहेत आणि या प्रसिद्ध ब्रँडच्या मधामध्ये भेसळ असल्याचं आणि त्यामुळे साखरेचं प्रमाण असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। CSE म्हणजे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटनं देशातील ब्रँडेड मधाची चाचणी केली। त्यामध्ये या मधांमध्ये 77% भेसळ आढळून आली। दरम्यान हा तर बदनामीचा कट असल्याची प्रतिक्रिया पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली आहे। दरम्यान भेसळयुक्त मध आणि शुद्ध मध कसं ओळखायचं याबाबत नाशिकचे आयुर्वेदाचार्य विक्रांत जाधव यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। तर या वेळेला आता इथे हा मध आहे, हा साखरेचा पाक आहे। आता मधामध्ये ज्या वेळेला साखरेचा पाक, आता हा मध आपण घेतला, आता पहा तुम्ही मध खाली जाऊन बदलल्या कारण क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आहे। ज्या वेळेला मधाचं पोळ्याचं आपण बघतो तर त्यावेळेला तो क्रिस्टलाइन फॉर्म मध्येच राहतो। याच्यामध्ये जर साखर टाकली तर आपण याच्यामध्ये साखर टाकण्याचा प्रयत्न करू। आता इथे आपण साखर टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ती सगळीच्या सगळी पसरते। त्यामुळे ज्या वेळेला मधामध्ये साखर असते त्यावेळेला ती अशी पूर्णतः पसरलेली आहे। पूर्णतः शुद्ध मध आहे। शुद्ध मध मध्ये कोणत्याही पद्धतीचं नाही। इथे मध तुम्हाला दिसेल की मधाचा हा भाग क्रिस्टलाइन फॉर्म असतो, तर त्यामुळे मधाचा हा भाग आपल्याला खाली चिकटलेला दिसेल, अजूनही तुम्हाला दिसतोय तो। त्यामुळे हा शुद्ध मधाचा भाग आहे। म्हणजे साखर जर असेल तर त्याच्यामध्ये असं पसरून त्यामध्ये मध तुम्हाला दिसणार नाही, आणि मध असेल तर मधाचा रंग सुद्धा त्या पाण्याला तुम्हाला आलेला दिसतो। आता आपण दुसरा भाग करू। याच्यामधलं दुसरं ॲडल्ट्रेशन आहे ते म्हणजे पाणी। आता मधामध्ये पाणी असेल तर काय होईल? समजा आता आपण हा मध घेतला आणि हा मध घेतला, याची शुद्धता आपण बघितलेलीच आहे। ज्या वेळेला तुम्हाला पाणी असेल तर पाणी असल्या कारणाने हा पेटत नाहीये। त्याचबरोबर इथे मात्र हा पेटलेला आहे। म्हणजे आता हा फरक तुमच्या लक्षात आला असेल की इथे या मधामध्ये पाणी होतं, त्यामुळे पाणी असल्या कारणाने तो पेटला नाही, कारण मधातच बुडवलेला आहे। हा दिवा मात्र याच्यामध्ये पाणी नव्हतं आणि हा शुद्धता आपण पहिली बघितलेली आहे, त्याच्यामुळे तो पेटलेला आहे।